मागे लागला असं मोहिनी बोलते. आपल्याला नाही दिसला अजून, आपण त्याला शोधतोय. हा? हा शिवा, तुम्ही 1 मिनिटही तिथे थांबू नका. ते इन्स्पेक्शनचं वगैरे सगळं आपण पोस्टपोन करूया. हा, पण तुम्ही ताबडतोब तिथून निघून या. ठीक आहे, तू बोलते तसं करतो, चालेल. हा. चल शिवा प्लीज. हा ठीक आहे, ते शक्ती पण तेच बोलली, आपण निघूया, चालेल. बैल बैल अरे बैलाचं काय टेन्शन घेते, आपण आहे ना, चल. तू पुढे हो, तू पुढे हो. हा ठीक आहे, चल ये. अरे कोरोना मूर्ख, बाहेर काढ मला. कोरोना. चला, पुरावा नष्ट झालेला आहे. म्हणजे ह्या फ्लॉवर पोटचं काय झालं कोणाला काहीच कळणार नाही. कोरोना आता हात साफ करण्याचा प्लॅन आहे ना, पुढे ढकलून द्या. कोरोना बाहेर काढ. चला. अयो, पायावरची सूज थोडी कमी झालेली दिसते, पण तरी गरज वाटली ना तर डॉक्टरांकडे जाऊन येऊया. अम्मा शक्ती, काय झालं? कसला विचार करतेस? नाही काहीच नाही ग. तू काही म्हणत होतीस का? बघ, तुझं अजिबात लक्ष नाही मी काय म्हणते त्याकडे. मी म्हणत होते की येऊ का? कोण? मी भद्रा. अयो, या ना, या भद्रा मॅडम या. तुमचंच घर आहे बघा. शक्तीचे आप्पा भद्रा मॅडम आले आहेत बघा, या. शक्ती. हो नमस्कार मॅडम. मॅडम थांबा, मी तुमच्यासाठी खुर्ची घेऊन येतो. अहो कशाला चेअर वगैरे नको. सॉरी, मी ते विसरले, चुकून आलेच. हा, असं नेहमीप्रमाणे आपलं विसरले. शक्ती, खूप दुखते का ग तुला? त्रास होत नाहीये ना आता? नाही बरं आहे. काय ग हे शक्ती? ऐका ना, शक्ती आणि शिवाचा साखरपुडा आपण पुढे नाही ढकलू शकत का? काय झालं मॅडम? पण आपण हे सगळं साधेपणातच करायचं आहे ना? नाही तसं नाही आप्पा, पण बघा ना, शक्तीला खूप त्रास होतोय, दुखतंय तिला. मोहिनीने मला कॉल करून सांगितलं. माझं मिलीचं काम सुरू होतं म्हणून, पण इथे येईपर्यंत ना जीवाला घोर लागला होता माझ्या. अशा अवस्थेत ती साखरपुड्याला कशी उभी राहणार आहे? नाही म्हणजे खरं तर साखरपुडा पुढे ढकलण्याचं हे एकच कारण नाहीये, आणखीन काही कारण आहेत. बघा ना, आमच्या घरातलं हे आपल्या घरातलं हे पहिलं कार्य आहे की नाही? मग त्याचा धूमधडक्यात नको का व्हायला? तुम्हाला असं नाही वाटत? हे बघा, माहितीये मला, शक्तीचे तुम्ही पालन करते आहात, पण
आम्ही तिचे काका काकू आहोत आणि निखागे कुटुंबाची ती एकमेव मालकीण. आणि खरं सांगू का, तिची आई मैत्री तिची ते कुठे असेल, ती बघत असेल आपल्याला. खरं सांगू तर तिला सुद्धा हे असं नाही आवडणार आपण शक्तीचा साखरपुडा 3-4 माणसात केलेला. आपण तिचा ना साखरपुडा असं धूमधडाक्यात करूयात. आणि जर धूमधडाक्यात साखरपुडा करायचा असेल तर अशा अवस्थेत नाही करू शकणार. तिलाही खूप असं जोमात नाचायचं असेल पण ती नाचू नाही शकणार अशा अवस्थेत. शक्ती, एक सांगू का, आयुष्यातला हा इतका मोठा निर्णय, असे कार्यक्रम ना आयुष्यात एकदाच होतात. मग तुला एन्जॉय नाही करायचंय का? हा, मग जरा असं छान विचार करून, छान प्लॅनिंग करून, मस्त दिमाखात साजरा करूया ना तुझा साखरपुडा आपण. पटतंय का माझं म्हणणं? हो, मला पटतंय तुमचं म्हणणं. म्हणजे साखरपुडा, लग्न यात सगळ्यांचा उत्साह महत्वाचा आहे. हे सगळं असं घाईघाईत उरकण्यात काहीच अर्थ नाहीये. मला माझ्या साखरपुड्यात सगळ्यांनी आनंदी असायला हवंय, सगळ्यांनी एन्जॉय करायला हवंय. त्यामुळे साखरपुडा पोस्टपोन करण्यात माझी काहीच हरकत नाही. नाही मॅडम, तुम्ही बरोबर बोलताय. म्हणजे तुमचं म्हणणं पटतंय आणि शक्तीची काही हरकत नाही, त्यामुळे आम्हाला चालेल. शेवटी मुलांचा आनंद तोच आमचा. साखरपुडा आपण पुढे ढकलूया. मॅडम, धूम धडाक्यात साखरपुडा साजरा करूया. चला चला, वा 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 वा, खूप बरं वाटलं मला ऐकून. आता तुम्ही बघाच माझ्या लाडक्या पुतणीचा साखरपुडा मी कसं दिमाखात साजरा करते. चांगल्या मोठ्या इव्हेंट कंपनीला मी ऑर्डर देते, छान तयारी करून घेते. तुम्ही बघाच माझ्या या लेकीचा साखरपुडा ना कसा छान साजरा करते, अख्खं शहर बघत बसेल असं. आता मी जाते. आता व्यवस्थित तयारी करायची आहे मला. आलेच. ठीक आहे, पाणी पी.